नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर। केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सीरीज चालू केली आहे। आजचा आपला 12वा भाग आहे। आजचा व्हिडिओ एकदम सविस्तर आणि मोठा असणार आहे, परंतु आज आपण केळीच्या मुळी संदर्भात खूप महत्त्वाचा अभ्यास शिकणार आहोत आणि सोबतच बाजारपेठ आपल्याला केळीची मुळी दाखवून कशी लुटते हे पण प्रॅक्टिकली बघणार आहोत। तत्पूर्वी या सिरीज मधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडेल। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपण या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता। तर चला सुरुवात करूया। इथे 24 ऑक्टोबर रोजी केळीच्या रोपांची लागवड केली आहे। आज 1.5 महिने झाले आहेत। या रोपांची वाढ, पानांची संख्या, पानांची लांबी, रुंदी आणि एकूण तजेलदार पाहून तुम्हाला काय वाटतं? याची मुळी चालत असेल का किंवा याची पांढरी मुळी चालत असेल का? तर रोपांकडे बघून कदाचित असंच वाटतंय की पांढरी मुळी निश्चित चालत असावी। आता आपण माती उकरून बघूया की आपला अंदाज खरा आहे की नाही ते। तर इथे आपण बघत असताल ज्या प्रकारच्या पांढऱ्या मुळींचं जाळं आपल्याला दिसणं अपेक्षित आहे किंवा आपण जी कल्पना करतो की पांढऱ्या मुळ्यांनी बेड भरलेला पाहिजे, तसं इथं काहीही दिसत नाहीये। इथे तर कुठं फारशा पांढऱ्या मुळ्या सुद्धा दिसत नाहीयेत। पांढरी मुळी चालत नाहीये म्हणजे निश्चित मुळी काळी पडली असावी। अशा प्रकारची माहिती तुमच्या प्लॉटवर आलेले सल्लागार किंवा ऑनलाईन गाईड तुम्हाला नेहमी देत असतात। केळीची मुळी कशी चालते याचं सायन्स शिकायला संशोधन होणं गरजेचं आहे आणि जे संशोधन झालं आहे ते शेतकऱ्यापर्यंत आहे तसं पोहोचणं गरजेचं आहे। परंतु आपल्या देशातील कृषी विद्यापीठांची दयनीय अवस्था आपण बघतच आहोत। त्यातून जे BSc MSc एग्री विद्यार्थी बाहेर पडतात त्यांना मला हा प्रश्न विचारावा वाटतो की कुठल्या तरी कंपनीमध्ये जाऊन त्यांचा एखादा फुटकळ प्रोडक्ट विकण्याच्या पलीकडे तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? आपल्या देशामध्ये ऍग्रीकल्चरची डिग्रीच यासाठी आहे की अशा कंपन्यांना नोकर मिळावेत। उगाच नाव ठेवत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे। आपल्या इथे या दर्जाचं संशोधन होत नाही आणि झालं तरी अशा संशोधनांना प्रसिद्धी मिळत नाही किंवा शेतकऱ्यापर्यंत ते सोप्या भाषेमध्ये आहे तसं पोहोचवलं जात नाही आणि नेमक्या याच परिस्थितीचा बाजारपेठ फायदा घेते। त्यामुळे बाजारपेठेमध्ये ह्या ज्या कंपन्या आहेत, हे जे युट्यूबवाले आहेत, ह्यांच्या मागे जी फॅन्सी नावं दिली गेली आहेत, बायोटेक, हायटेक, टेक्नॉलॉजी, ॲग्री रिसर्च, ही नावं 100-200 रुपये देऊन विकत घेता येतात। खरं तर या लोकांकडे कोणतीही वेगळी टेक्नॉलॉजी नाहीये। रिसर्च हा खूप लांबचा विषय राहिला। केळी पिकाविषयी या लोकांनी संशोधनाच्या 2 ओळी सुद्धा कधी वाचलेल्या नसतात। यांना कसंही करून फक्त आणि फक्त त्यांची औषधं खपवायची असतात। परंतु हे जे माहिती देतात, ही माहिती ऐकून शेतकऱ्यांना असं वाटतं की या लोकांना खूप ज्ञान आहे, खूप अनुभव आहे। कारण शेतकरी स्वतःच केळी पिकाच्या बाबतीत अडाणी आहे। त्यामुळे कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं ऐकू नये हेच मुळात शेतकऱ्याला ठरवता येत नाही। मग जो जे सांगाल तो ते सगळं ऐकतो। फवारणी करणारा लेबर सुद्धा, ज्याला लिहिता वाचता येत नाही, ज्यांनी कधी शेती केलेली नाही, तो सुद्धा शेतकऱ्याला येऊन सल्ला देतो आणि शेतकरी सुद्धा तो गुमानं ऐकत बसतो। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे शेतीमधले जे अनुभव आहेत ते अनुभव आणि हे शिक्षण जे आहे ते बाजारपेठेने त्याला दिलेलं असतं आणि बाजारपेठ तुम्हाला तेच शिक्षण देते जे त्यांचं प्रोडक्ट खपवायला उपयोगी आहे। थोडक्यात पांढरी मुळी चालत नाही हा जो अनुभव आपल्याला असतो तो व्यक्ती, औषध किंवा बाजार सापेक्ष आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानुसार किंवा मुळी चालण्यासाठी आपण जी औषधं सोडतो त्या प्रत्येक औषधानुसार किंवा तुमच्या बाजारपेठेनुसार, बाजारपेठ म्हणजे तुमचे गाईड, दुकानदार, कंपन्या किंवा हे हायटेक, बायोटेक, युट्यूबवाले, यांच्या सल्ल्यानुसार हा जो मुळी चालत आहे किंवा मुळी चालत नाही हा अनुभव प्रत्येक ठिकाणी बदलत राहतो। आणि तुम्ही यातील प्रत्येक जणांशी चर्चा करून बघा किंवा तो प्रत्येक व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला केळीची मुळी कशी चालवावी, कशी ऍक्टिव्हेट करावी, पांढरी पडत आहे किंवा काळी पडत आहे याची माहिती दिली जात आहे। यामध्ये तुम्हाला कोणती तरी बाटली किंवा पुडा मुळी चालावी म्हणून हमखास शिफारस केली जाते किंवा विकली जाते। कारण ही माहिती देण्यामागे आपली औषधं विकली जावीत हा मूळ उद्देश ठेवूनच तुम्हाला ही माहिती दिली जाते। आणि अशाच माहितीचा परिणाम म्हणून आपण पांढरी मुळी चालत नाही, मुळी ऍक्टिव्ह नाही किंवा मुळी काळी पडली आहे म्हणून आपण स्लेअर प्रो सारखी कीटनाशक, बुरशीनाशक, ह्युमिक ऍसिड किंवा टाटा रॅली गोल्ड सारखी औषधं विकत आणून मातीमध्ये नेऊन सोडतो। परंतु मूळ संशोधन निबंध काय सांगतात हे प्रॅक्टिकली आज आपण बघणार आहोत आणि या सर्व मूळ संशोधनाच्या लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। आणि माझा प्रयत्न असेल हा व्हिडिओ संपता परत तुम्हाला कधीच कोणत्याही कंपनीचं, कोणत्याही सल्लागार, दुकानदार, कंपन्या किंवा युट्यूबवाल्यांनी मुळीच्या वाढीच्या संबंधित सांगितलेल्या कोणत्याही औषधांची गरज लागणार नाही।
आणि बाजारपेठ तुम्हाला कधीच फसवू शकणार नाही आणि हे मी अत्यंत जबाबदारीने आणि काळजीपूर्वक बोलत आहे। इथं जे आपण सुरुवातीला बघितलं होतं की केळीची रोपं अत्यंत टवटवीत दिसत आहेत, वाढ पण चांगली आहे, परंतु तरी माती उकरून बघितल्यानंतर तिथे आपल्याला पांढऱ्या मुळी दिसून आल्या नाहीत। याचं कारण प्रत्येक पिकाच्या मुळीची रचना वेगवेगळी असते। या वेगवेगळ्या मुळीचे थोडेसे व्हिडिओ आपण बघूया। इथं कलिंगड या पिकाची मुळी आहे। इथे केळी शेजारी दोडक्याचा प्लॉट लावला होता, ही दोडक्याची मुळी आहे। आणि हा टोमॅटोचा प्लॉट केला होता, ही टोमॅटोची मुळी आहे। तर इथे तुम्ही बघत असताल टोमॅटोच्या बेडमध्ये हा बेड संपूर्णपणे पांढऱ्या मुळींनी भरलेला आहे। म्हणजे मुळीची जी रचना आहे ती एकदम दाट आहे। यालाच आपण मुळीची जी घनता आहे ती एकदम दाट आहे असं म्हणूया। पण कलिंगड, दोडका व टोमॅटो यासारख्या इतर पिकाच्या तुलनेमध्ये केळीच्या मुळीची रचना जर आपण बघितली तर केळीमध्ये निसर्गतः अशा प्रकारच्या मुळीची घनता खूप कमी असते। पण केळीची रोपं विकत घेताना आपल्याला नेहमी पांढरी मुळी दाखवली जाते आणि ही पांढरी मुळी दाखवूनच आपल्याला ही रोपं विकली जातात आणि त्याची एक छवी आपल्या डोक्यात छापली गेलेली असते की चांगली मुळी, पांढरी मुळी म्हणजे अशा प्रकारची दिसते। परंतु ज्याप्रमाणे इतर पिकामध्ये आपल्याला पांढऱ्या मुळींचं एक दाट जाळीच बघायला मिळते, त्याचप्रमाणे हीच केळीची रोपं ज्यांच्या पांढऱ्या मुळ्या दाखवून दाखवून तुम्हाला ही रोपं विकलेली असतात, लागवड केल्यानंतर ते हार्वेस्टिंग पर्यंत अशा प्रकारच्या दाट पांढऱ्या मुळींचं जाळं आपल्याला केळी पिकामध्ये कधीही बघायला मिळणार नाही। केळीच्या बाबतीत जी गोष्ट निसर्गातच अस्तित्वात नाही ती गोष्ट ह्युमिक ऍसिड, मायकोरायझा किंवा बाजारातील कोणत्याही कंपन्यांचं मुळी संदर्भातील कोणतंही औषध सोडून कशी निर्माण करता येऊ शकते। पण बाजारपेठ सांगते त्याप्रमाणे ही औषधं आपण सोडून प्रॅक्टिकली करून सुद्धा बघूया। मुळी चेक करण्यासाठी ज्या रोपांच्या खाली आपण माती उकरली होती तिथं आपण टाटा रॅली गोल्ड आणि सोबत आणखीन 2 कंपन्यांचं ह्युमिक फल्विक अमिनो ऍसिड जे मिक्स असलेलं औषध आहे त्या औषधाचा आपण इथं वापर करून बघूया। वेगवेगळ्या कंपनीची औषधं 3 वेगवेगळ्या रोपांना आपण इथं ड्रेंचिंगद्वारे देऊन बघूया। सामान्यतः एका एकराला आपण 200 ग्रॅम रॅली गोल्ड सोडतो। एका एकरामध्ये 1250 झाडं असतात, म्हणजे प्रत्येक झाडाला फक्त अर्धा ग्रॅम पेक्षाही कमी वाटायला येतं। किंवा एका एकराला आपण 1 किलो ह्युमिक ऍसिड सोडतो, म्हणजे एका झाडाला एका एकरामध्ये 1 ग्रॅम पर्यंत ह्युमिक ऍसिड वाटायला येतं। इथं मी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ह्युमिक ऍसिड आणि रॅली गोल्ड आपण इथं ड्रेंचिंगद्वारे देणार आहोत। चार दिवसांनी आपण इथं उकरून बघत आहोत। जास्त पटीने मायक्रोरायझा किंवा ह्युमिक ऍसिड देऊन सुद्धा मला मुळीमध्ये कोणताही फरक झालेला दिसून येत नाहीये। ज्या रोपांना हे ड्रेंचिंग केलं होतं आणि ज्या रोपांना हे ड्रेंचिंग केलेलं नव्हतं अशा दोन्ही रोपांच्या मुळीमध्ये काहीही फरक झालेला दिसून येत नाहीये। इथं पांढऱ्या मुळींचं जाळं मला कुठेही दिसत नाहीये।
म्हणजे ज्या सर्व कंपन्या तुम्हाला मुळी चालावी म्हणून औषधं विकतात, यांची औषधं वापरल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथं पांढऱ्या मुळींचं जाळं दिसणार नाहीये. इथं मुद्दा लक्षात घ्या, माझं या कंपन्यांशी कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाहीये. यांच्या औषधांच्या गुणवत्तेबद्दलही मला कोणती शंका नाहीये. आपण हे गृहीत धरून चालूया की ही औषधं बनवण्यासाठी अत्यंत आधुनिक टेक्नॉलॉजीचा पण वापर झालेला असावा. परंतु ही औषधं कितीही चांगल्या गुणवत्तेची असली तरी या औषधांची तुमच्या पिकाला उपयुक्तता शून्य आहे किंवा खूप नगण्य आहे. एवढी नगण्य की त्यासाठी एवढे पैसे खर्च करण्यात काहीच अर्थ नाहीये. एक उदाहरण बघूया. मी जर तुम्हाला सांगितलं की केळी पिकाच्या पांढऱ्या मुळीच्या वाढीकरता 1 किलो पेन आणि 1 किलो खोड रबर पाण्यामध्ये विरघळून सोडा किंवा ड्रेंचिंग करा, 100% रिझल्ट मिळतील, तर तुम्ही ते विकत घेताल का? तुम्ही नाही घेणार. फसवतो का आम्हाला असं म्हणताल. कारण तुम्हाला माहित आहे की पेन आणि खोड रबर या वस्तू कितीही चांगल्या असल्या त्याची उपयुक्तता लिहिण्यासाठी आणि लिहिलेलं दुरुस्त करण्यासाठी किंवा खोडण्यासाठी आहे. कितीही महागातलं किंवा कोणत्याही कंपनीचं पेन किंवा खोड रबर विकत घेऊन पिकाला सोडणाऱ्या शेतकऱ्यावर तुम्ही हसताल. त्याला तुम्ही समजून सांगायचा प्रयत्न करताल की बाबा या वस्तू सोडून मुळी नाही वाढणार. सायन्सही तुम्हाला तेच सांगत आहे की कोणत्याही कंपनीचं ह्युमिक ऍसिड, मायक्रोरायझा किंवा ते प्रत्येक औषध जे तुम्हाला मुळी चालण्यासाठी, वाढीसाठी किंवा तुमची मुळी काळी पडली आहे म्हणून विकलं जात आहे, मग ते कोणत्याही रेप्युटेड कंपनीचं असो, अशी औषधं सोडून तुमच्या केळी पिकाच्या मुळीच्या वाढीवर कोणताही अपेक्षित रिझल्ट येणार नाहीये. हा एकदम फालतू खर्च आहे. आणि यासाठीच केळीच्या पिकाच्या मुळी संदर्भात काही तथ्य आपण इथं बघूया. पहिली गोष्ट म्हणजे इतर पिकाच्या तुलनेमध्ये केळी या पिकाला मुळीची घनता निसर्गताच कमी असते. त्यामुळे इतर पिकासारखं पांढऱ्या मुळींची जाळी लागवडीनंतर ते हार्वेस्टिंग पर्यंत कोणत्याही स्टेजमध्ये आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला जी आपण रोपं बघितली होती त्यांच्या मुळ्या आपल्या अपेक्षेप्रमाणे पांढऱ्या शुभ्र दाट जरी नसल्या तरी ही सर्व रोपं निरोगी आहेत. त्यांच्या मुळ्या सुद्धा कार्यक्षम आहेत. जर आपल्या प्लॉटमध्ये कोणी येऊन आपल्याला सांगत असेल की याची मुळी चालत नाहीये तर समजून घ्या हा एकतर आपल्याला काहीतरी विकायला आलेला आहे किंवा याला पण बाजाराने शिक्षित केलेला आहे. केळीच्या 90% मुळ्या झाडापासून साधारण 1.5 फूट व्यासाच्या परिघात आणि 1.5 फूट खोलीत आढळतात. साधारणतः पहिले 5 महिने या मुळ्यांच्या वेगवान वाढीचा काळ असतो. त्यानंतर मुळ्यांची वाढ आपोआपच कमी होते. म्हणून केळी लागवड केल्यानंतर बांधून घेण्यासाठी त्यामध्ये रोटर चालू नका. एकतर मुळीची घनता निसर्गताच कमी असते. त्यात बांधून घेताना जेव्हा आपण त्यामध्ये रोटर चालवतो त्याने 90% मुळींचं नुकसान आपण करत आहोत. तुम्हाला हे लक्षात येत नाही, परंतु त्याचा थेट परिणाम वेन होण्याचा कालावधी लांबतो. वेन एकसारखी होत नाही, वादा लांबत नाही आणि घडाच्या वजनावर देखील परिणाम होतो. त्यामुळे केळीच्या मुळी सांभाळा. त्यासाठी कोणत्याही औषध सोडण्याची गरज नाहीये, परंतु त्याच्यामध्ये रोटर अजिबात मारू नका. खांदणी बंदणी का करू नये हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर शिकलेलो आहोत. 5 महिन्यानंतर थोडक्यात वेन होण्याच्या कालावधीमध्ये किंवा वेन होताना किंवा वेन झाल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आहे त्याच मुळीच्या घनतेमध्ये निसर्गतः 10 ते 20% घट होते. म्हणजे केळीची झाडे नवीन मुळी तयार करणं कमी किंवा बंद करतात. कारण या स्टेजमध्ये केळीचं झाड आपली संपूर्ण ऊर्जा आणि पोषण फुलांपासून घड तयार करण्यासाठी आणि पोसण्यासाठी वापरते. वेन सुरू झाल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत झाडाला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि पोषण द्रव्ये लागतात. त्यामुळे झाड नवीन मुळी तयार करण्याऐवजी उपलब्ध ऊर्जा आणि संसाधनं फळधारणेसाठी आणि घड पोसण्यासाठी वापरतं. केळीचं झाड हे एकदाच फुलणारं असतं. म्हणजे त्याचं मुख्य खोड एकदा फळ देऊन मरतं. त्यामुळे फुल धरण्याच्या आणि फळ तयार होण्याच्या टप्प्यावर नवीन मुळी फुटण्याचा वेग आपोआपच कमी होतो. वेन होण्यासाठी आणि घड होण्यासाठी लागणारी पोषण द्रव्ये झाडाच्या वरच्या भागाकडे वाहिली जातात. त्यामुळे मुळ्यांच्या नवीन वाढीसाठी आवश्यक पोषण जे आहे ते उपलब्ध राहत नाही. म्हणून तुम्हाला पांढरी मुळी या अवस्थेमध्ये चालताना दिसणार नाही किंवा जी मुळी आहे, जी मुळी आधी दिसत होती त्यापेक्षाही मुळ्या कमी झालेल्या जाणून येतात. वेन होताना IAA, IBA यासारखी ऑक्सिन्स आणि इतर हार्मोन्स झाडाच्या शरीरामध्ये निसर्गतः तयार होतात. त्यामुळे मुळी चालावी म्हणून ती जमिनीतून सोडण्याची गरज नाही. केळीच्या पिकाला स्वतःची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अंदाजपंचे कुठल्याही प्रमाणात ही औषधं सोडून तुम्ही झाडाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करत आहात.
निसर्गाने या सर्व ग्रोथ रेग्युलेटरची व्यवस्था केळी पिकामध्ये निसर्गतः केलेली आहे. शेतकऱ्याला ती जमिनीमधून सोडण्याची गरज नाहीये. बाजारात जे 4 ते 5 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर मधून सोडण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं जाते त्याचा कोणताही सायन्स बेस नाही. संशोधन आणि व्यावहारिक निरीक्षणे हेच सूचित करतात की जिब्रेलिक ऍसिड, IAA, IBA, 6BA, प्लॅनोफिक्स, लिहोसिन, चमत्कार, गोदरेजचं विपुल यासारखी कृत्रिम ग्रोथ रेग्युलेटर्स ठिबक सिंचन मधून सोडून काम करत नाहीत. या उलट चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या वेळी जर तुम्ही ही औषध जमिनीमधून सोडली तर आहे तीच मुळी जळून जाण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे आपण आपले पैसे फुकट घालवत आहोत. याचा वापर कसा करायचा असतो हे आपण पुढे एखाद्या भागामध्ये सविस्तर बघूया. परंतु तुर्तास जमिनीमधून हे सोडणं बंद करा, याची तुम्हाला गरज नाहीये. आतापर्यंत आपल्या हे लक्षात आलं असेल की केळी पिकामध्ये निसर्गतः पांढऱ्या मुळींची जाळी आपल्याला दिसणार नाही, कारण मुळींची घनता निसर्गतः कमी असते आणि वेन सुरू झाल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत नवीन मुळी तयार होणं बंद होतं किंवा कमी होतं आणि आहे त्या मुळीमध्ये सुद्धा 10 ते 20% घट होते, कारण झाडाला घड पोचण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज होते. परंतु मग मुळी का काळी पडते आणि पांढरी मुळी आणि काळी मुळी यात नेमका फरक काय आहे ते सुद्धा आपण बघूया. केळीची मुळी जोपर्यंत नवीन आहे आणि तरुण आहे तोपर्यंत ती पांढरी, मावसल किंवा रसरशीत दिसते. जसं जसं ती परिपक्व होते तसं तसं कालांतराने तिची रचना आणि कलर बदलत जातो. यालाच आपण मुळी काळी पडली असं म्हणतो. याचा अर्थ मुळी काम करत नाही असा नाहीये. काळ्या मुळीचा अर्थ आपण मुळी मेलेली आहे असा लावतो. त्यामुळे आजपासून या काळ्या मुळ्यांना आपण मुळ्या परिपक्व झाल्या असं म्हणू, म्हणजे आपला दृष्टिकोन बदलेल. परिपक्व झालेल्या मुळीचा रंग चॉकलेटी किंवा डार्क चॉकलेटी झालेला असतो. पांढऱ्या मुळीसारखी ती आकर्षक, रसरशीत किंवा मावसल दिसत नाही. तरी सुद्धा ही मुळी आज पण तेवढीच निरोगी आणि पांढऱ्या मुळीपेक्षाही जास्त कार्यक्षम झालेली असते. कसं ते सुद्धा बघूया. झाडाच्या मुळीमध्ये 2 प्रकारच्या पाईपलाईन असतात. त्याला आपण झायलेम आणि फ्लोएम असं म्हणूया. झायलेम पाईपलाईनीचं काम कशासाठी असतं तर आपण जे पाणी आणि खत देतो ते पाणी आणि खत वाहतूक करण्यासाठी. म्हणजे मुळी जे पाणी आणि खत घेते ते या पाईपलाईन मधून झाडाच्या खोडं, पानं, फुलं आणि घडापर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजे वाहतूक जे आहे ते खालून वर होते. आणि फ्लोएम पाईपलाईनीचं काम काय तर केळीच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषणाद्वारे जे अन्नद्रव्य तयार केली जातात ती पानापासून सर्व भागापर्यंत पोहोचवणे, म्हणजे वाहतूक जी आहे ती वरून खाली. तर अशा प्रकारच्या 2 पाईपलाईनी आपल्याला केळीच्या मुळीमध्ये आढळतात. की पांढरी मुळी आणि परिपक्व झालेली जी काळी मुळी आहे या 2 मुळींची जर आपण तुलना केली तर लक्षात येईल काळ्या किंवा परिपक्व झालेल्या मुळीमध्ये या पाईपलाईनीचा आकार जो आहे तो आणखीन विकसित झालेला असतो. थोडक्यात पांढरी मुळी म्हणजे 2 इंची पाईपलाईन आणि काळी परिपक्व झालेली मुळी म्हणजे 5 इंची पाईपलाईन. म्हणजे याच काळ्या परिपक्व झालेल्या मुळी पांढऱ्या मुळीच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि खत जमिनीमध्ये शोषून घेतात. मग प्रश्न असा येतो की एवढ्या जर काळ्या मुळी चांगल्या काम करत आहेत तर मग वेन सुरू झाल्यापासून या मुळीमध्ये 10 ते 20% घट का होते? कारण या मुळी सुद्धा मेंटेन करायला झाडाला खूप ऊर्जा लागते. म्हणजे 2 इंची पाईपलाईनला ज्या HP ची मोटर लागते त्यापेक्षा जास्त HP ची मोटर 5 इंची पाईपलाईनला लागणार आहे. म्हणजे विजेचा खर्च सुद्धा जास्त होणार आहे. थोडक्यात ही जी अधिकची ऊर्जा लागणार आहे ती पानांमध्ये प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार केली जाते आणि ती मुळीपर्यंत पोहोचवली जाते. आता वेन होणे म्हणजे एखाद्या महिलेला प्रसूती होण्यासारखं आहे. आता ज्या वेळेस वेन होणार असेल किंवा घड पोसत असेल त्यावेळेस झाडाने आपली जास्तीत जास्त ऊर्जा कुठे वापरली पाहिजे? वेन व्यवस्थित होण्यासाठी किंवा घड पोचण्यासाठी. समजतंय का ते बघा. म्हणजे हे निसर्ग चक्र आहे की पुढची पिढी जन्माला घालणे आणि त्याचे पोषण भरण करणे. आणि जसं आपण आधीच बघितलं होतं की वेन होण्यापूर्वी, होताना किंवा घड पोचताना जर ते केळीचं झाड नवीन मुळ्यांची निर्मिती करण्यास आपली ऊर्जा वापरायला लागलं तर वेन व्यवस्थित होईल का, घड पोचतील का? निश्चित यामध्ये फरक पडेल. त्यामुळे निसर्गतःच झाडं नवीन मुळ्यांचा विकास थांबवतं आणि आहे त्या मुळ्या मेंटेन करण्यासाठी सुद्धा झाडाला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे त्या मुळींच्या घनतेमध्ये सुद्धा 10 ते 20% घट होते. म्हणजे केळीचं झाड आपली ऊर्जा बचत करत आहे आणि हीच ऊर्जा नंतर घड पोचण्यासाठी वापरली जाणार आहे. मग तुम्ही म्हणाल ही ऊर्जा बचत करून झाडाचं काम भागून जातं का? याला जर आणखी ऊर्जेची गरज लागली तर ती कुठून आणायची? कारण नवीन मुळी तर येत नाही आणि आहे त्या मुळीमध्ये सुद्धा घट झालेली आहे. तर याचं उत्तर आहे झाडाने पहिले 5 ते 6 महिने वाढीच्या काळामध्ये स्वतःच्या शरीरामध्ये जो अन्नसाठा केलेला असतो त्याचा वापर सुद्धा वेन झाल्यापासून ते घड पोचण्यापर्यंत केला जातो.
थोडक्यात एखादी महिला प्रसूती झाल्यानंतर ती बाळाला अंगचं दूध पाजते. हे अंगचं दूध म्हणजे पहिले 9 महिने गरोदर असताना स्वतःच्या शरीरामध्ये साठवलेली ऊर्जा. हेच केळीच्या बाबतीत आहे. त्यामुळे आपण बघत असाल की वेन सुरू झाली किंवा घड पोचताना खालची पाने निसर्गतःच पिवळी पडायला सुरुवात होतात. बऱ्याच वेळा ही पाने जेव्हा निसर्गतः पिवळी पडायला सुरुवात झाली की करपा आला म्हणून शेतकरी त्याच्यावर फवारणी करत बसतो. म्हणजे इथे सुद्धा बाजारपेठ तुम्हाला येड्यात काढते. झाडाने पहिले 5 ते 6 महिने शरीरामध्ये साठवलेल्या ऊर्जेचा किंवा अन्य द्रव्याचा दुसरा काय उपयोग होणार आहे? 12 महिने झाड फक्त अपटेक करून हा अन्नसाठा किंवा ही जी ऊर्जा आहे ही झाड काय बँकेमध्ये ठेवणार आहे की चला याचं व्याज घेऊ? केळीचं पीक पहिले 5 ते 6 महिने स्वतःसाठी काम करतं आणि पुढचे 6 महिने नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी, त्याचं पालन पोषण, वेन होणे, घड पोचण्यासाठी काम करतं. या दरम्यान ते आपली ऊर्जा नवीन मुळ्या तयार करण्यासाठी घालवणार नाही. यावरून आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जर वाटत असेल वेन लवकर व्हावी, वेन एकसाथ व्हावी, वादा लांब निघावा, केळीची साईज आणि केळीच्या घडाचं वजन चांगलं पडावं, तर केळीची रोपं निवडण्यापासून ते वेन होईपर्यंत जे पहिले 5 ते 6 महिन्याचे नियोजन आहे ते नियोजन काटेकोरपणे आणि व्यवस्थित करा. पहिले 5 महिने जर तुम्ही यावर लक्ष देणार नसाल आणि ऐन टायमाला वेन लवकर व्हावी, वेन एकसाथ व्हावी, वादा लांब निघावा, केळीची साईज किंवा केळीच्या घडाचं वजन पडावं म्हणून त्यासाठी वादा स्पेशल, वेन स्पेशल, साईज स्पेशल ही औषधं सोडत असताल तर बाजारपेठ आपल्याला किती मूर्ख बनवते हे लक्षात घ्या. आणि आपण शेतकऱ्याला पण तेच पाहिजे असतं, काहीतरी इझी सोल्युशन. हा काय माझा अनुभव किंवा कल्पनाशक्ती नाहीये, हे सायन्स आहे. या संदर्भातील शोध निबंधांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मुद्दा लक्षात घ्या. आपल्याला नेमकं याच वेळी सांगितलं जातं की वेन लवकर होत नाहीये का, वादा लांबत नाहीये का, घड पोचत नाहीये का, म्हणजे निश्चितच पांढरी मुळी चालत नसावी. ही बघा इथे ही जी मुळी आहे काळी पडली आहे, ह्याच्यावर जो आहे करपा आलेला आहे, पानं पिवळी पडलेली आहेत. त्याच्यामुळे ही औषधं सोडा, ही औषधं फवारा, ही औषधं मातीमधून ड्रिपनी सोडा किंवा त्याचं ड्रेंचिंग करा. एक वेळ कल्पना करून बघा की वेन होण्याच्या आणि घड पोचण्याच्या वेळी झाडाने पांढऱ्या मुळ्या चालवायला सुरुवात केली म्हणजे बरीच ऊर्जा तिथे खर्च होणार आहे. तुमचं घडाचं वजन कमी भरणार आहे. आता बाजारात तुम्ही मुळ्या विकायला जाणार आहेत की घड विकायला जाणार आहेत? म्हणजे या औषधांनी जरी काम केलं तरी त्यात आपला फायदा आहे की आपलं नुकसान आहे? मुळी वाढवण्यात जर झाडाने आपली ऊर्जा घालवली तर आणखीन वेन लाभणार, वादा बारीक पडणार आणि घडाचं वजन सुद्धा कमी भरणार. त्यामुळे वेन होण्यापूर्वी तर घड पोचेपर्यंत आपल्याला मुळी काळी पडलेली दिसत असेल किंवा कमी मुळ्या दिसत असतील तर ही नैसर्गिक गोष्ट आहे, याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. यालाच मुळ्या काळ्या पडल्या असं म्हणण्यापेक्षा मुळ्या परिपक्व झाल्या असं म्हणा. अर्धवट माहिती देऊन बाजारपेठ तुम्हाला भीती घालत आहे आणि औषधं खपवत आहे. मुळी वाढेल ना वाढेल, परंतु या औषध विकणाऱ्यांच्या कंपन्यांचा नफा निश्चितच वाढतो. झाडाला त्याच्या पद्धतीने काम करू द्या. तुम्ही एखादं औषध सोडलं म्हणून आज लगेच मुळी वाढवतो, हा गाढवपणा फक्त आणि फक्त शेतकरीच करू शकतो, प्रत्यक्षात झाड नाही. चांगल्या मुळीच्या वाढीसाठी 22 डिग्रीच्या पुढे तापमान लागतं. 22 डिग्री पासून खाली तापमान जितके कमी कमी होत जाईल तितका मुळींचा विकास सुद्धा कमी होतो आणि 13 डिग्री पासून खाली मुळीचा विकास पूर्णपणे बंद होतो. याच माहितीचा फायदा घेऊन बाजारपेठ थंडीमध्ये सुद्धा तुम्हाला मुळी कशी चालवावी यासाठी औषधं खपवते. ही औषधं कितीही चांगल्या टेक्नॉलॉजी आणि गुणवत्तेची जरी असली तरी थंडीमध्ये सुद्धा याची उपयुक्तता शून्य आहे किंवा नगण्य आहे. ही औषधे सोडून थंडीमध्ये ज्यावेळेस टेम्परेचर 13 डिग्रीच्या खाली येतं त्यावेळेस मुळ्या चालणार नाहीत. जसं तुम्हाला सांगितलं, केळीच्या पिकाला स्वतःची नैसर्गिक प्रक्रिया आहे. तापमान, माती, आर्द्रता, सिंचन व्यवस्थापन, आजूबाजूचं वातावरण, केळीच्या पिकाची स्वतःची अवस्था, या प्रत्येक गोष्टीला अनुसरून झाड रिस्पॉन्ड करत असतं. त्यामुळे तापमानानुसार मुळींची, रोपांची, झाडांची वाढ, वेन होण्यामध्ये, वादा लांबण्यामध्ये आणि घड पोचण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तापमानानुसार फरक दिसतो. थंडीमध्ये या सर्व बाबी स्लो होऊन जातात. तापमान व्यवस्थित झालं की परत एकदा तुम्हाला या बाबी आपोआपच सुरळीत झालेल्या दिसतील. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये मुळींची, रोपांची, झाडांची वाढ होत नाहीये, वेन लवकर होत नाहीये, घड पोचत नाहीये, म्हणून बाटलीमधील औषधं, टॉनिक किंवा ग्रोथ रेग्युलेटर सोडत बसू नका. त्याचे तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत. उलट तुम्ही झाडाच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये सुद्धा इथं अडथळे निर्माण करत आहात. केळीमध्ये आर्थिकदृष्ट्या चांगलं टनेज आणि क्वालिटीचा माल काढायचा असेल तर केळीची मुळी सांभाळा. पहिले 5 महिने चांगलं नियोजन करा.
नंतर कितीही तत्परता दाखवली किंवा कितीही खर्च केला तरी त्याचा फारसा उपयोग तुम्हाला होणार नाहीये. केळीची मुळी कार्यक्षम राहावी यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. बेडवर लागवड, डबल ड्रिप आणि सिंचन व्यवस्थित करणं. परंतु आणखीन एक गोष्ट आहे, केळीची मुळी कार्यक्षम राहण्यासाठी काय करू नये हे सुद्धा बघणं अत्यंत गरज आहे. केळीला पाणी फार लागते हा गैरसमज आहे, म्हणून गरजेपेक्षा व वापसा स्थिती न बघता सिंचन करू नका. जरुरीपेक्षा जास्त पाणी दिल्याने किंवा पावसाळ्यामध्ये पाणी साचल्याने केळीची मुळी सडायला लागते, म्हणून सरीमध्ये किंवा सपाटीवर लागवड करू नका. मुळी सडायला लागते म्हणजे तिथल्या पेशी मरतात. तिथल्या पेशी कशा मरतात तर या पेशींना ऑक्सिजनची गरज असते आणि हा ऑक्सिजन त्यांना कुठून मिळतो तर मातीच्या 2 कणांमध्ये जिथे पोकळी असते त्यामध्ये हवा भरलेली असते. या हवेतून त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. वापसा स्थिती म्हणजे हवा आणि पाणी यांचं योग्य मिश्रण. वापसा स्थिती न बघता चुकीच्या वेळी चुकीच्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त सिंचन केल्यामुळे किंवा सतत सिंचन करत राहिल्यामुळे या मातीच्या 2 कणांमध्ये जी पोकळी असते ज्यामध्ये हवा भरलेली असते त्यात सारखं पाणी भरलं जातं आणि तिथं हवेसाठी जागा शिल्लक राहत नाही. वारंवार हवा बाहेर निघून गेल्यामुळे पिकाच्या मुळींना या हवेतून मिळणारा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे मुळींच्या पेशी मरतात. याच मेलेल्या पेशींवर बॅक्टेरिया किंवा फंगसचा प्रादुर्भाव होतो. त्यालाच आपण मर आली किंवा मुळी सडायला लागली असं म्हणतो. थोडक्यात वापसा स्थिती नसल्यामुळे पिकं आधीच तणावामध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात. त्यात आपल्या शरीरातली बरीचशी ऊर्जा मूळकूत सारख्या रोगासोबत प्रतिकार करण्यात खर्च करत असतात. त्यामुळे यावेळी पिकाची जी काय अवस्था असेल त्यावेळी त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. अशातच यामध्ये आपण जमिनीतून केमिकल बुरशीनाशक सोडतो. आजकाल तर काही रोग नसताना रोग येऊ नये म्हणून आधीच बुरशीनाशक सोडली जातात. हे म्हणजे कसं आहे की ज्याला हृदयाचा त्रास नाही, जो एकदम तंदुरुस्त आहे, अशा माणसाने हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आधीच बायपास सर्जरी करणे. याला काय अर्थ आहे का? कुठेतरी विचार करा. बाजारातील एकही बुरशीनाशक मातीमधून सोडण्याची शिफारस नाहीये. बुरशीनाशक ज्यावेळी तुम्ही मातीमध्ये सोडता तिथल्या चांगल्या आणि पिकाला हानिकारक दोन्ही बुरशी मारल्या जातात. सगळ्याच बुरशी मारल्या गेल्यामुळे बुरशीद्वारे तिथे जी सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाची प्रक्रिया चालू असते त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. या विघटनाच्या प्रक्रियेमधूनच अनेक प्रकारच्या ऍसिडची निर्मिती होते. या ऍसिड सोबतच प्रक्रिया होऊन पिकाला जी अन्नद्रव्य पाहिजे त्या स्थितीमध्ये लागतात ती अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि मुळी जी आहे ती कार्यक्षम राहते. म्हणजे आपण जी खतं देत आहोत त्या खतांचं विघटन होण्यासाठी, पिकाला पाहिजे त्या अवस्थेमध्ये उपलब्ध होण्यासाठी बुरशीचीच गरज लागते आणि ही बुरशीनाशक सोडून आपण नेमक्या सगळ्याच बुरश्या मारत आहोत. त्यामुळे ही खतं आणि पाणी सुद्धा पिकाला उपलब्ध होणं कमी होतं किंवा त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणजे झाडं आपली ऊर्जा आधीच रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यात घालवत आहेत. अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थित न मिळाल्यामुळे ही झाडं आणखीन कमजोर होतात, त्यामध्ये विकृती येते आणि ती जास्त तणावामध्ये जातात आणि त्याचा थेट परिणाम मुळीच्या विकासावर आणि शेवटी घड पोचण्यावर होतो. आपल्याला या गोष्टी कधी जाणून येत नाही, कारण जी गोष्ट डोळ्यांनी स्पष्ट दिसत आहे त्यातलंच आपल्याला काही कळत नाही, तर जमिनीखालच्या या गोष्टी कळायला अजून आपल्याला बरंचसं शिक्षण घेणं बाकी आहे. केळीच्या झाडाला विनाकारण बुरशीनाशक सोडण्याची गरज पडत नाही. सुरुवातीला ड्रेंचिंगच्या माध्यमातून रोपं सेट होण्यासाठी, रोपं नवीन असतील तर स्पॉट किंवा टार्गेटेड ड्रेंचिंग म्हणजे रोपाच्या भोवताली अत्यंत मर्यादित क्षेत्रामध्ये ड्रेंचिंगद्वारे हे बुरशीनाशक सोडणं ठीक आहे. परंतु ड्रिपच्या माध्यमातून सगळ्या मातीमध्ये बुरशीनाशक व स्लेअर प्रो सारखी कीटनाशक आपण सोडत असाल तर त्याचा थेट परिणाम मुळीच्या विकासावर आणि झाडाच्या वजनावर होतो. त्यामुळे ही औषधं सोडणं ताबडतोब बंद करा. स्लेअर प्रो किंवा टाटा ट्रॉट ही कीटनाशक बियांना प्रक्रिया करण्यासाठी बनवली गेलेली आहेत. ही औषधं रस शोषक किडींवर काम करतात. केळीच्या पिकांवर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होत नाही आणि त्यात आपण हे मातीमधून सोडत आहोत. मातीमध्ये मुळीला कोणत्या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव असतो हे सुद्धा आपण विचार करत नाही. या औषधाचं लेबल नीट वाचा, इथं मी तुम्हाला देत आहे. पण आपल्याला वाचता कुठे येतं? शेतकऱ्याने आपली सारासार बुद्धी गहाण ठेवलेली आहे. स्लेअर प्रो किंवा टाटा ट्रॉट सारखी औषधं जमिनीतून सोडल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात याची माहिती शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर आपण दिलेली आहे.
कीटनाशक व बुरशीनाशक विनाकारण जमिनीमधून सोडणं यासारखी घातक गोष्ट इतकी सामान्य झाली आहे की शेतकऱ्याला त्यामध्ये काहीही वावगं वाटत नाही. परंतु लक्षात घ्या, यामधून तुमच्या जमिनीची उत्पादकता झपाट्याने घटत आहे आणि या कंपन्यांचा नफा खूप वाढत आहे. त्यामुळे पाणी हे नेहमी मातीचा प्रकार, सिंचन पद्धती, वापसा स्थिती आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार बघूनच दिलं पाहिजे. वापसा काय असतो, आपल्या शेतामध्ये वापसा कधी येतो हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण शेतकरी नाही, फक्त या कंपन्यांचं गिराईक आहोत. शेती करत असाल तर प्रोफेशनल व्हा. वापसा स्थितीमध्येच पाणी द्या. एकही बुरशीनाशक जमिनीमधून सोडण्याची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे केळीच्या पिकाला पाणी कमी पडलं तरी सुद्धा त्याच्या मुळींचा विकास कमी होतो. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित द्या. जास्त देऊ नका आणि कमी सुद्धा देऊ नका. केळीला खांदी बांधणी करू नका. त्याच्यामध्ये रोटर चालून मुळ्या तोडू नका. त्याच्यानंतर खतं खड्डा करून एकाच ठिकाणी पुरू नका. रासायनिक खतं म्हणजे थोडक्यात मीठ. खतं खड्डा करून बेचक्यात पुरल्यामुळे मुळांभोवती खारटपणा वाढतो. खारटपणा वाढल्यामुळे मुळांच्या पेशीमधून पाणी बाहेर खेचलं जातं. त्याच्यामुळे मुळं जी आहेत ती कोरडी पडतात आणि जळतात. ह्यालाच फर्टिलायझर बर्न असं म्हणतात. काही विशिष्ट खतं जसं की युरिया आणि अमोनियम सल्फेट यासारखी खतं जर तुम्ही बेचक्यामध्ये पुरत असाल तर मुळांना डायरेक्ट हानी पोहोचते. ही मुळं डायरेक्ट जळतात किंवा मुळांसाठी विषारी ठरू शकतं. त्याच्यानंतर एकाच ठिकाणी खतं पुरल्यामुळं त्या भागातील जे जीवाणू असतात, जे सूक्ष्मजीव असतात ते नष्ट होतात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं विघटन कमी होऊन मुळांसाठी पोषक घटक कमी उपलब्ध होतात. त्याच्यामुळे खतं टाकताना खड्डा करून बेचक्यामध्ये पुरू नका. त्यासाठी रासायनिक खत आणि मळी किंवा शेणखत एकत्र करून त्याची भट्टी लावा आणि हे जे खत आहे ते पसरून टाका. त्यानं झाडांचं आरोग्य सुधारेल व मुळ्या चांगल्या प्रकारे विकसित होतील. केळीची मुळी चालावी म्हणून बाजारातील एकही औषध विकत आणण्याची गरज पडत नाही आणि हे अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने बोलत आहे. प्रॅक्टिकली हे आपण टोमॅटो, दोडका, कलिंगड, पेरू, डाळिंब, केळी या सर्व पिकात करून दाखवलेलं आहे. या औषधांवरचा खर्च कमी करणं किंवा बंद करणं गरजेचं आहे आणि चुकीच्या प्रॅक्टिसेस दुरुस्त करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पण एवढी मेहनत करणार कोण? त्यापेक्षा यावर पण एखादं औषध असेल तर सांगा. ही शेतकऱ्याची आजची मनस्थिती आहे. झिरो बजेट सेंद्रिय शेती करायला नाही सांगत आहे मी, परंतु औषधांची उपयुक्तता ओळखायला शिका आणि हे तुम्हाला सायन्सच शिकवू शकतं. बाजारात तुम्हाला प्रत्येकजण माहिती देण्याच्या मागे लागला आहे, कारण प्रत्येकालाच तुम्हाला काही ना काहीतरी विकायचं आहे. एका वर्षात कमीत कमी 4 ते 5 हजार रुपये प्रति एकर मुळी संदर्भातील बोगस औषधं शेतकरी खरेदी करतो. याचं आर्थिक गणित जर बघितलं तर 600 रुपयाला फक्त 200 ग्रॅम टाटा रॅली गोल्डचं पाकिट येतं. 500 रुपयाला फक्त 1 किलो ह्युमिक ऍसिड येतं. परंतु याच 500 रुपयामध्ये कोणतंही सेंद्रिय खत, शेणखत किंवा मळी तुम्ही विकत घेऊ शकता. मग आपले 500 रुपये 200 ग्रॅमवर खर्च करायचे का 500 किलोवर खर्च करायचे याचा विचार करण्याची गरज आहे. किंवा याच 4 ते 5 हजारामध्ये पूर्वीच्या पिकांच्या अवशेषांचं व्यवस्थापन आपण करू शकतो. सेंद्रिय पदार्थांचा साठा जर जमिनीमध्ये वर्षभर शिल्लक राहिला तर वर्षभर आपल्या इथं मुळींचा विकास होऊ शकतो. आणि ही जी औषधं आपल्याला बाहेरून आणावी लागतात किंवा बाहेरून आणून खर्च करून सुद्धा याचा आपल्याला काहीही उपयोग नाहीये. हा खर्च वाचून सुद्धा आपल्याला आर्थिक उत्पन्न स्थिर होण्यास हातभार लावू शकतो. बाजारामध्ये विकली जाणारी मुळीच्या संदर्भातील आणि खतं अपटेक व्हावं अशी माहिती देऊन विकली जाणारी सर्व औषधं, टॉनिक, पावडरी, पाकिटं, जीवाणूच्या बाटल्या, पुड्या, डब्या, बादल्या, ड्रम हे सगळं विकत घेणं बंद करा. याचा तुमच्या शेतीमध्ये काहीही उपयोग नाहीये. तुम्ही विकत घेतलं तरी मला काही कमिशन मिळणार नाही आणि तुम्ही नाही विकत घेतलं तरी तुमचे वाचलेले पैसे काही तुम्ही मला आणून देणार नाहीये. परंतु या सर्व गोष्टींवर विचार आणि चर्चा होणं आवश्यक आहे. आशा आहे या सर्व माहितीचा तुम्ही उपयोग कराल. आज आपण इथेच थांबूया. भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत. धन्यवाद.